16 जानेवारी 2026 निमित्त म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रायगड आस्थाने झाले होते. राज दरबारात जाऊन महाराजांना मुजरा केला आणि नगारखान्यातून बाहेर पडलो. तर उजव्या हाताला एक पायरी वाढ दिसली. या पायरीवाटीनं सरळ जाताना डाव्या हाताला पुन्हा आणखीन एक वाढ दिसली आणि थोडा खाली उतरलो तर श्रीमान वाडेश्वराचे मंदिर दिसले. भगवान वाडेश्वराचे दर्शन घेऊन थोडंसं खालीच्या साईडनं पाहिलं तर आपणास कुशावाता तलाव दिसतो. कुशावाता तलावाचे ते भव्य दिव्य रूप डोळ्यात साठवून त्याला वरच्या अंगानं बगल देऊन मी उजव्या हाताला वळलो. तर एक छोटीशी अरुंद अशी वाट दिसली. हीच ती ऐतिहासिक वाट आहे ज्या वाटेने आपल्याला वाघ दरवाजाकडे जाता येते. हा वाघ दरवाजा महाराजांनी त्यांच्या काळात बांधला होता आणि याचा वापर फक्त इतिहासामध्ये एकाच वेळेस केला होता. असा हा वाघ दरवाजा. वाघ दरवाजा श्रीमान रायगड. छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर मार्च 1691 मध्ये जुल्फिकार खानने रायगडास वेढा दिला होता. स्वराज्य कचाट्यात सापडलं होतं. गडावर महाराणी येसूबाईसह संपूर्ण राजकुटुंब होतं. गडावरून बाहेर पडणं किंवा आतमध्ये येणं देखील अशक्य झालं होतं. राजकुटुंब आणि तिथे छत्रपती शत्रूच्या हाती सापडू नयेत म्हणून महाराणी येसूबाईंच्या आदेशानुसार राजाराम महाराजांना याच वाघ दरवाजातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं होतं. त्यावेळेस किती वेदना सहन झाल्या असतील त्यांना रायगड सोडताना. कधी एकांतात या दरवाजात आवर्जून भेट द्या. आजही हा दरवाजा महाराजांची दूरदृष्टी आणि प्रसंग नक्कीच सांगेल. तर असा हा वाघ दरवाजा श्रीमान रायगड. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.